नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, काल गौरी आगमन झालं आणि आज आहे वौशाचा दिवस। तर मित्रांनो, आज या वौशाच्या दिवशी आपल्या घरातल्या महिला ज्या आहेत त्या सूप घेऊन वौसायला जाणार गौरीच्या इकडे। तर माझ्या बहिणीचं त्याच वर्षी लग्न झालं, तर त्या लग्नाचं ते वौसा आहे तिचा यावर्षी। तर त्या वौशाचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करायचा आहे। तर जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर पहिल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मित्रांनो, माझ्या गावचा गौरींचा वौसा कसा केला जातो तो तुम्हाला मी दाखवतो। ही खालू मंडळी आहे,
आता आपण गावातून पूर्ण राऊंड मारला आहे. ते खालू गावचे सर्व आमच्या घरातली मंडळी पूर्ण आम्ही राऊंड मारला आहे. आता जिथं गवर आहेत त्या घरी जाणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तुझी लिस्ता वाढते तशी दिसतेच्या धनी पुताची वाढते, सासू ससऱ्याची वाढते, मीरा जावांची वाढते, नंदा भायांची वाढते, आई बापाची वाढते, भावा भाऊजींची वाढते, बहिणी मेहनांची वाढते, चुलत्या चुलत्यांची वाढते, मामा मामींची वाढते, मावशी काकांची वाढते, आजा आजींची वाढते, सगळे गोत्राची वाढते. तुगे पाटलाची पण तिथेल ते सर्व सोनरची पण, तुगे कांबीचा वाण तिथेल ते सर्व सोनरचा वाण, तुगे नागवेली तिथेल ते सर्व सोनरचं, तुगे खोपली खोपा तिथेल ते सर्व सोनरचा खोपा, तुगे मारा नारळ तिथेल ते सर्व सोनरचं नारळ, तुगे केळीची केळी तिथेल ते सर्व सोनरची केळी, तुगे मालगी मारू तिथेल ते सर्व सोनरचा मारू, तुगे मेंढ्याची फुला तिथेल ते सर्व सोनरची फुला, तितकेच्या सासू सासऱ्याची दिरा जावाची धने पुताची वाहून घे, आई बापाची वाहते, चुलते चुलते सगळे येत्र बोला सारी बहिणी सांग तू सुख एक सुखा आपण घे, आपण बाई घे एक सुखा आपण घे. मित्रांनो, आता गौरीच्या जवळ ते सूप 5ची सूप ओवसलीत. आता ही 5 सूप तिच्या सासरी जाणार, मग तिथून ती डिस्ट्रीब्यूट करा, म्हणजे कोणाला द्यायचं कोणाला नाही, कोणाला द्यायचं ते डिस्ट्रीब्यूट ती घरी गेल्याच्या नंतर करणार. तर मित्रांनो, आता आपण तिला घेऊन त्यांच्या सासरी चाललो आहे. व्हिडिओ कसा वाटतंय लाईक करा मित्रांनो. तर आता आम्ही चालू आहे तिच्या घरी ही 5 सूप घेऊन, मग तिथून आम्ही 5 ठिकाण फिरणार, जिथं कुठं कुठं द्यायचे त्या ठिकाणी जाणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा मित्रांनो.
आता आपण बहिणीच्या सासरी आलेलो आहोत ती 5 सुपं घेऊन. मित्रांनो, आता आपण आपल्या बहिणीच्या घरी आलेलो आहोत 5 सुपं घेऊन. हे त्याचं गणपतीचं बाप्पांचं डेकोरेशन आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे. लय भारी वाटतं. तर मित्रांनो, आम्ही आता त्यांच्या घरी जाऊन आलो, म्हणजे बहिणीच्या सासरी. आता तिथून त्यांची कुलदैवत आहे तिथं सूप घेऊन चाललो. शूटिंग मला बसणार नाही. मित्रांनो, हा तिसरा सूप आपण इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत. मेंबर लोक आपले स्टार्टिंगला नव्हते, आता लास्टला. तर आता आपण 4थं सूप घेऊन जाणार आहोत यांच्या घरी. तर मग त्याला जाऊया पटापट, टाइमपास करून काम. ठेव.
मित्रांनो, आता आम्हीच्या घरची बहिणीची सूप 5 जी होती त्याच्यातनं 4 आम्ही देऊन आलो. आम्ही गावात फिरलो. आता 5वं सूप आहे ते आम्ही घेऊन जाणार. तिघं मी, दीप्ती आणि त्यांचे मिस्टर असे 5 जण आम्ही रिक्षाने जाणार आहोत. जर तुम्ही आज आम्हाला हेल्प केली, सूप वाटण्यासाठी आलात, तरी आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने तुमचे आभार मानतो. आणि आमचा चॅनल बघत जावा, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तुम्ही नेशील आता. कारभारीला परमिशन भेटली आतमध्ये जाण्याची, नाही तर नंबर नाही लागला असता. परत एकदा एक तास थांबायला झालं असतं. शिवाय मित्रांनो, चला जाऊया आपण आता दिघी क्वीनमध्ये. एंट्री होत आहे आपल्या भाऊ कारभारीची. मित्रांनो, आता आमचा दिघी क्वीन होडीतून प्रवास चालू झालेला आहे. दिघी जेटी ते आगरतांडा जेटी इथपर्यंत प्रवास आहे आमचा चालू झालेला आहे. मग आगरतांडा जेटीवर आम्ही खामद्याला रिक्षाने परत आमच्या भाऊ कारभारी या गाडीने खामद्याला जाणार. खामद्यामध्ये भोगेश्वर खामद्यामध्ये पोहोचलोय. हे भोगेश्वराचं मंदिर आहे. काम चालू आहे मंदिराचं. उशीर झाला.
रस्ता फक्त कपत नाही जाते आमटे गावातून